कारण 38 धावसंख्येची आवश्यकता असताना धानसरने केलेला संघर्ष हे पाहता अगदी दोन संघ विजयाचा शंखनाद करण्यासाठी सज्ज आहेत। 6 चेंडू 14चं समीकरण। पहिला चेंडू आक्रमकतेने खेळलाय, बारक्या त्या ठिकाणी सज्ज आहे, विस्फोटक थ्रो पाहिला, फेकी काहीशी चुकीची आहे आणि 2 धावा चपलाईने प्राप्त होत आहेत। सिंगल डबलला खूप महत्व आहे, चलाखी दाखवतो प्रसन्न पाटील। खुल्या गटामध्ये खेळत असताना पूर्णपणे तंत्रशुद्ध खेळी करणारा दुंद्रे गावचा हिरा या लढतीमध्ये काहीसा चमकतोय। तो सलामीला आलाय आणि चांगली सलामी त्याच्या माध्यमातून इथे अवगत केली जाते। 5 चेंडू 12चं समीकरण। येणारा प्रत्येक ओहो आक्रमकतेने फटका खेळलाय। एक जाव येते आता समोर पाहायला मिळेल। लीजन खेळाडू ज्ञानेश्वर उसाटकर अगदी बॅटिंग मार्क वरती सज्ज आहे। 4 चेंडू 11चं समीकरण इथे तय करायचंय। आमदार चषक वाकडीच्या स्पर्धेमध्ये स्वप्ननगरीचं मैदान ज्यानं गाजवलं असा खेळाडू आपण पाहतो। लीजन खेळाडू ज्ञानेश्वर उसाटकर अनेक वेळा 10 नंबरी कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून पाहिले। अनेक नामांकित गोलंदाजांना पाणी पाजले असा हरवणारी खेळाडू ज्ञानेश्वर त्या ठिकाणी सज्ज आहे। परंतु युवा टेम्परमेंट, युवा शक्ती, धाकड गोलंदाज, रफ्तार का सौदागर, क्रिकेट के कायनात का कोहिनूर हीरा धानसरचा तुषार पोरजी। 4 चेंडू 11। प्रहार केला जोरदार अपील उचलून धरली, पगबादा लेग बिफोरची शिकार। अजून एक करारा दे धक्का। समीकरण 3 चेंडू 11। सुपर हिट झाला होता, त्या दर्जाचा हा सुपर हिट सामना या रायगड जिल्हा परिषद चषकाच्या माध्यमातून, ग्रामस्थ मंडळ चषकाच्या माध्यमातून विगरच्या साई मैदानावरती ऐतिहासिक सामना। 3 चेंडू 11। दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत पुढच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय। इथून जिंकणार तो फक्त क्रिकेट, कारण 3 चेंडू 11 धावसंख्येची आवश्यकता आहे। बॉलिंग ट्रॅक वरती नेहमीच हुशारीने गोलंदाजी साकार करणारा जर्सी क्रमांक 7 आपली सत्ता राखेल का की नवीन खेळाडू येतोय प्रवीण सिनारे। प्रावीण्यपूर्व खेळीची आखणी, हल्ला बोल, हल्ला कल्लोल, रनआउट टॉप द पार, इट्स अ बिग हिट षटकार। आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये 2 नक्कल बॉल पाहिले। एक होता दीपक फडके यांचा, त्याच्यावरती लागला होता षटकार। हा दुसरा नक्कल बॉल काही अंगलट आलाय, हा नक्कल बॉल अंगलट येतोय, तिथे आलेला हा षटकार। समीकरण 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता। व्हेरिएशन करणं काही अंगलट आलं, त्याच्यावरती दागलेला प्रवीण दमदार षटकार। सामना अजूनपर्यंत खुला आहे। 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता। बाहुबली खेळाडू प्रवीण शाबूते कमबॅक साधायचंय। हुशार अर्थात तुषारला हलवार पद्धतीने हा चेंडू डिलिव्हर केलाय। 1 धाव परिपूर्णपणे प्राप्त होते आणि आता अंतिम चरणामध्ये समीकरण 1 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता। सामना बरोबरीचा झाला तर पाहायला मिळेल पहिला सुपर ओव्हरचा धमाकेदार सामना। हाय व्होल्टेज ड्रामा, दगदग वाढली आहे। काय सामना घडलाय, 1 चेंडू 4 धडधाकड बाणा दोन्ही संघाने अवगत केलाय। 38चा पल्ला गाठायचा होता आणि या गाठत असताना पूर्णपणे काहीशी दमछाक पाहिली, परंतु प्रसन्न पाटील
जे काही केलंय ते आता घडवायचंय. तो खेळपट्टीवरती शाबूत राहिलाय. आता संघाला जिंकवायचंय. अगदी खुल्या गटामध्ये त्याचा दबदबा राहिलाय. रायगड ठाणा मॅच मध्ये ज्याचा दबदबा राहिलाय त्या खेळाडूला आता माझं फलंदाजीच्या माध्यमातून चांगला खेळ साकार करायचा आहे. कठीण काळ आहे, कठीण काळ आहे. कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं. लढायचं असतं, लढायचं असतं, फक्त लढायचं असतं. जोरदार टाळ्या. एक चेंडू 4 धावा, एक चेंडू 4 धावा. व्हॉट अ मॅच. सामना जिंकलाय धुंद्रेनं. सामना काय घडलाय. संपूर्ण स्पर्धेमधील हाय व्होल्टेज ड्रामा. चांगला चेंडू सफर केला, परंतु फिल्डिंगच्या माध्यमातून काहीशी अंगलट येणारी फिल्डिंग पाहिली. सोडलेले 2 झेल, सोडलेला चौकार. धानसर संघाला अंगलट आलं. अंतिम चरणामध्ये विजयश्री खेचली आहे. तिरंगा तिरंगा धुंद्रेनं. दमदार पारी प्रसन्न पाटील.